श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेला कावळ्याला घास आवर्जून ठेवायचा आहे. पितृदोष असो किंवा नसो, आपल्या पितरांसाठी घासभर भात आणि त्यावर थोडंसं दही किंवा अक्षय तृतीयेला आंब्याला खूप महत्त्व आहे. थोडासा चमचाभर आंब्याचा रस, थोडासा गोळाभर भात घ्या. एखाद्या पत्रावाळीत ठेवा, ताटलीत ठेवा, वाटीत ठेवा. त्यावर थोडंसं दही आणि थोडी साखर ठेवा किंवा थोडासा आंब्याचा रस जरी तुम्ही भातावर ठेवला तरीही चालेल. आणि घराबाहेर पितृदेवांच्या नावाने असा कावळ्याला घास जरूर ठेवायचा आहे. तुम्ही दोन्हीसुद्धा घास ठेवू शकता. थोडा थोडा गोळाभर दही भात घ्या आणि एखाद्या गोळाभर भातावर थोडासा आंब्याचा रस टाकून घेतला. असे दोन्ही घास कावळ्याला जरूर अक्षय तृतीयेला ठेवा. कावळा चटकन पटकन घास घेईल आणि पितृदोषातून, बऱ्याचशा अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळतील. पितृदोष कायमचा दूर होईल. आपण अमावस्येला तर सेवा करतोच, पण अशा शुभ तिथींना आणि अक्षय तृतीया तर पितृदेवांचं ऋण फेडण्याचीच ही तिथी असते. म्हणून पितृदेवांसाठी अक्षय तृतीयेला कावळ्याला दाराबाहेर घास जरूर ठेवा. तुमची गच्ची असेल, टॅरिस असेल, तिथं जरी कोपऱ्याला ठेवून दिला तुम्ही तरीही चालेल. बघा, चटकन पटकन कावळा घास घेईल आणि तुम्हाला सर्व काही तुमच्या घरातील ज्या अडीअडचणी आहेत त्यातून नक्कीच मार्ग मिळतील. धन्यवाद.